सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल मोटर व्हेकल या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑइल प्रेशर कंट्रोल केबल प्ले ॲडजस्टमेंट, शिफ्ट लीव्हर स्विच, थ्रॉटल पोझिशन सेन्सर, स्पीड सेन्सर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वायरिंग हार्नेस कपलर जाणून घेऊया. या व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल. ऑइल प्रेशर कंट्रोल केबल प्ले ॲडजस्ट करा, शिफ्ट लीव्हर स्विच इन्स्पेक्ट करा, थ्रॉटल पोझिशन सेन्सर, स्पीड सेन्सर तपासा आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वायरिंग हार्नेस कपलर तपासा. हा एक्सरसाइज करण्यासाठी लागणारे टूल्स, मशिनरी आणि मटेरियल्स गोळा करूया. ट्रेनिस टूल किट 1 सेट, बॉक्स स्पॅनर सेट 1, ॲलन की सेट 1, टॉर्क रेंच 1, मल्टीमीटर 1, 12V बॅटरी 1, लाइट मोटर व्हेकल 1, क्लीनिंग ट्रे 1, ल्युब्रिकंट 1, बॅनियन क्लॉथ 1. ऑइल प्रेशर कंट्रोल केबल प्ले ॲडजस्ट करणे. व्हेकल लेवर सरफेसवर पार्क केले आहे की नाही आणि पार्किंग ब्रेक लावला आहे का याची खात्री करा. ऑइल प्रेशर कंट्रोल केबल मधील करंट प्ले मेजर करा. ट्रान्समिशन एंगेजिंग पूर्वी केबल किती अंतर हलवू शकते हे निर्धारित करण्यासाठी टेप माप किंवा रूलर वापरा. केबलमध्ये ॲडजस्टमेंट नट किंवा क्लॅम्प असेल तर ती लूज करण्यासाठी योग्य रेंच किंवा स्क्रूड्रायव्हर वापरा. यामुळे केबल लेंथचे ॲडजस्टमेंट करता येईल. ॲडजस्ट केल्यानंतर वाहन सुरू करा आणि ट्रान्समिशन ऑपरेशनची चाचणी घ्या. स्मूथ ट्रान्झिशन सुनिश्चित करण्यासाठी गिअर्समधून हलवा. कोणत्याही असामान्य आवाजाकडे लक्ष द्या. ट्रान्समिशन ऑपरेशन ऑप्टिमल नसल्यास केबल समायोजन व्यवस्थित करा. डिझायर्ड परफॉर्मन्स प्राप्त होईपर्यंत स्मॉल ॲडजस्टमेंट्स करा आणि पुन्हा चाचणी करा. शिफ्ट लीव्हर स्विचची तपासणी करा. डॅमेजसाठी पॉवर चेंज मोड लीव्हरची स्थिती तपासा. गिअर शिफ्ट लीव्हर सेन्सर्स वायर कनेक्शन तपासा. मॅन्युअल ऑपरेशन पोझिशन मध्ये गिअर लीव्हरच्या मूव्हमेंट तपासा. लीव्हर पोझिशन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये बदला आणि व्हेकलचा ऑटोमॅटिक स्पीड तपासा. गिअर पोझिशनचा पॅनल बोर्ड लाईट सिग्नल तपासा. थ्रॉटल पोझिशन सेन्सर तपासणे. एअर क्लीनर असेंब्ली काढून टाका. इग्निशन स्विच बंद करा. इलेक्ट्रिक थ्रॉटल बॉडीपासून कनेक्टर डिस्कनेक्ट करा. टीपी सेन्सर मेन आणि सब आउटपुट व्होल्टेज खालील प्रमाणे तपासा. 3 नवीन 1.5 व्होल्टेजची व्यवस्था करा. व्होल्टमीटर आणि बॅटरी टीपी सेन्सरशी कनेक्ट करा. थ्रॉटल व्हॉल्व फ्लेंजरचा वापर करून उघडून बंद केला जातो तेव्हा थ्रॉटल ओपनिंग अँगल नुसार व्होल्टेज लिनियरली बदलते की नाही ते तपासा. जर रीडिंग होत नसेल आणि रीडिंग अचानक बदलत असेल तर सेन्सर बदलणे आवश्यक आहे. टेस्टिंग करताना खालील कंडिशन्सची पूर्तता करणे आवश्यक आहे. ॲम्बियंट टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नसावे. ॲक्सिलेटर पेडल आयडल स्थितीत असावे आणि थ्रॉटल पूर्णपणे बंद असावे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वायरिंग हार्नेस कपलर तपासणे. मल्टीमीटरचा वापर करून वायरिंग हार्नेस कपलर कंटिन्युटी तपासा. कपलिंग पॉइंट्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कंट्रोल सोलोनॉइड तपासा. ट्रान्समिशन वायर हार्नेस कनेक्टिव्हिटी त्याच्या कार्यक्षमतेसाठी तपासा. स्वयंचलित ट्रान्समिशन सेफ्टी स्विच तपासणे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी स्विच, गिअर सिलेक्टिव्ह स्विच, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी स्विच, किक डाउन सोलेनॉइड, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी स्विच स्पीड सेन्सर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी स्विच स्पीड सेन्सर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी स्विच EH गिअरबॉक्स स्विच, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी स्विच गिअर पोझिशन सेन्सर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी नॅचरल सेफ्टी स्विच, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी ओव्हरड्राइव्ह किक डाउन स्विच, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी कंट्रोल सोलेनॉइड मॉड्यूल, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी पोझिशन सिलेक्टर स्विच, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सेफ्टी पल्स जनरेटर सेन्सर. या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टी कशा कराव्या याबद्दल चर्चा केली आहे. ऑइल प्रेशर कंट्रोल केबल प्ले ॲडजस्ट करा. शिफ्ट लीव्हर मध्ये स्विचची तपासणी करा. थ्रॉटल पोझिशन सेन्सर, स्पीड सेन्सर तपासा
आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वायरिंग हार्नेस कपलर तपासा. आशा आहे की आपल्याला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. सर्वांचे आभार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.